मनसेची मीरा भाईंदर मनपा कार्यालयावर अंत्ययात्रा काढण्यात आली। कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आली आहे। मनसेकडून आंदोलन करण्यात आले, अंत्ययात्रा काढण्यात आली। गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, याचा विरोध करत पालिका प्रशासनाच्या विरोधात मनसेनं आंदोलन पुकारलंय। मनसे कार्यकर्त्यांची मनपा सुरक्षा रक्षकासोबत या ठिकाणी धक्काबुक्की सुद्धा झाली होती। आमदार साहेबांनी तो ठेका आपल्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी मिळवून दिला। यात सर्व आणि काल आमदार साहेब जे पीडित आहे त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी सहानुभूती मिळवण्यासाठी गेले होते। तुम्ही त्या संबंधित जे ठेकेदार आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार हे जनतेला सांगितलं नाही किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं नाही। फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी तुम्ही त्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी तिथे गेले होते। यात राजकीय म्हणजे स्वतःचेच कार्यकर्त्याचा ठेका येतो। राजकीय वरदहस्त तर आहेच, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल की ते ठेका कुणाचा आहे आणि कुणाच्या आशीर्वादाने चाललेला आहे। परंतु जर या ठेकेदारावरती किंवा सब ठेकेदारावरती जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिसेल। तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे की त्यांच्यावर प्रथम गुन्हा दाखल करा, पीडित परिवाराला नुकसान भरपाई, आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जोपर्यंत या सर्व गोष्टी होत नाही तोपर्यंत आम्ही हे जे लोकनेता क्रीडा संकुल आहे ते आम्ही चालू होऊन देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।